नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्व मध्ये स्वागत करते. मी आज आले नवरी मिळे हिटलरच्या सेटवरती आणि आता माझ्यासोबत एक अनोखी व्यक्ती आणि ॲक्च्युली अनोखी काय आहे ती, कारण बोलतात ना मीडियामध्ये पहिल्यांदा ती चॅट करत असेल कोणासोबत, बरोबर ना? कशी आहेस? हो, म्हणजे सिरियलच्या निमित्ताने म्हणत असेल तर हो, मी मस्त आहे. श्रावणी, तू कशी आहेस? मी पण मस्त आहे. म्हणजे मी अनोखी का म्हणाले आणि नाव पण नाही घेतलं तिचं, कारण ती अजून रिव्हीलच नाही झाली आहे कुठे. त्यामुळे असं झालं की ओके चल आता हिला असंच इंट्रोड्यूस करू. नंतर तुझं हे कॅरेक्टर आहे आणि खरं नाव हिचं माधुरी आहे आणि तशीच ती सुंदरही दिसतेय. तुझं कॅरेक्टर बाबतीत तुला काही सांगावं असं वाटतंय का? आता जसं तू म्हणालीस रिव्हील, मला वाटतं गेल्या काही दिवसात मी दिसले, म्हणजे नव्याने. हा, फ्लॅशबॅक सोडून आता नवीन लुक मध्ये आपण पाहिलंय. पण कॅरेक्टर विषयी काय सांगायचं तर एक 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 गोष्ट आता हळूहळू त्या लेयर्स सगळ्यांसमोर येणार आहेत, काही गोष्टी ओपन होणार आहेत. छान आहे ते. जसं आता मालिका सुरू आहे, मालिकातील बाकीची सगळी कॅरेक्टर्स आहेत, तसंच ते कॅरेक्टर आहे. फक्त इथून पुढे काय वळण येणार आहे ते बघणं खूप इंटरेस्टिंग असेल, एवढं मी आता सांगू शकते. आणि मला असं वाटतं की ती वळणं बघण्यासाठी मालिकाच बघावी लागेल. येस, कारण मला माहिती तू काहीच सांगणार नाही फार असं, आणि त्यामुळे मी पण असं फार विचारायला जाणार नाही. जस्ट आपण नॉर्मल सिरियलच्याच बाबतीत विचारूया. तू आता मला असं वाटतं 2 ते 3 वेळा आली असशील ना सेटवरती? हो, ती चौथी वेळ, आजचं चौथी वेळ आजची. येस, कारण तू ऍक्च्युली नसून सुद्धा असल्यासारखी आहेस सिरियलमध्ये. येस, फोटोजमुळे नाही पण बोलतात ना त्यांचे संभाषण होतं आणि त्याच्यामध्ये जसं तुला रिव्हील केलंय आणि त्याआधी फ्लॅशबॅकमध्ये पण तुझे खूप असे यंग जेव्हा दाखवली होतीस तू. तर तेव्हाचे पण काही गोष्टी आहेत त्यामध्ये तू खूप फार सुंदर आणि सोज्वळ अशी दाखवली होतीस, गोड अशी मुलगी जी आहे. पण आता नाहीये. नाही दिसत. अगं नाही, स्वभावाने म्हणते मी, स्वभावाने असं तेव्हा तेव्हा दाखवलं. आता बघू काय होतंय ते. त्यामुळे मला असं, हा म्हणजे तेव्हा एजे पण आणि अंतरा पण, कॉलेज आणि ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्या तेव्हा नया नया प्यार आणि सगळं होतं. सो येस, आणि आता पण मी गोडच आहे. इथून पुढे पण तुला गोडच पाहायला मिळणार आहे. प्रचंड प्रेम आहे माझं सगळ्या फॅमिलीवर. येस, पण समज अशी स्टोरी लाईन गेली नाही जाणार. आय डोंट नो तुमची स्टोरी लाईन काय आहे आणि काय होणार नाही. ऑनेस्टली मला पण नाही माहिती. हो, ऍक्च्युली कोणालाच माहिती, कारण एव्हरी डे आम्हाला पण सरप्राईज मिळत असतं की पुढे असं करूयात किंवा असं करणार आहोत. आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की बऱ्यापैकी प्रेक्षकांचा खूप सहभाग असतो की त्यांना काय बघायचं आणि त्यांना काय हवंय. येस, समज जर तू पुन्हा आलीस स्वप्न सोडून किंवा असं फ्लॅशबॅक सोडून, प्रॉपर तुझी एंट्री झाली अंतराची आणि तू बघितलं भाई शादी किया, लग्न झालं, काय रिएक्शन असेल? बुरा तो लगेगा, खूपच वाईट वाटेल अंतराला डेफिनेटली. आणि मग मी कशी रिॲक्ट करेन किंवा मी बोलेन नाही बोलेन, मला कळणार आहे नाही कळणार आहे, हे सगळं माझ्यासाठी पण आत्ता खूप असं गुलदस्त्यात आहे. आणि सध्या तरी मी स्वप्नात येते किंवा त्यांना भास होत आहेत, अशा गोष्टी सुरू आहेत. तर बघू हे स्वप्न किती दिवस सुरू राहतं आणि स्वप्नच राहतं का मी सत्यात येणार आहे हे कळेल लवकर. येस, ऍक्च्युली प्रेक्षक असं त्यांचं द्विमत आहे की ती आली पण पाहिजे पण ती नाही पण आली पाहिजे, असं त्यांचंच आहे. मला असं वाटतं ती आली पाहिजे, जर मजा येईल ना. अच्छा, ओके, एक मत मिळालेलं आहे माझ्या एंट्रीला. कारण ऍक्च्युली मजा येईल ना बघायला की अरे काय होणार आहे पुढे, नाहीतर काय मजा आहे. ते खरं आहे, पण खरंच इंटरेस्टिंग ट्विस्ट अँड टर्न्स आहेत आत्तापुरते आम्हाला जे जे कळाले, तर ते बघायला आवडतील सगळ्यांना आणि बघायलाच हवं. येस येस, नक्की. मला सांग की तू आता इथे 4 वेळा येऊन गेलीस किंवा 4 ते 5 वेळा तुझं सगळ्यांसोबत शूट झालं, कसं वातावरण वाटतंय तुला इथे? धमाल, खूप मजा येते मला. आणि खरं सांगू का, जसे प्रेक्षक किंवा तुम्ही सगळे आपण नवरी मिळेचा जो आपला एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती किंवा चॅनलवरती आपण मालिका बघतो, पण अपार्ट फ्रॉम मालिका पडद्यामागे हे काय गमती जमती करतायत हे सगळं तुमच्या माध्यमातून आणि त्यांचा एक जो अकाउंट आहे नवरी मिळे हिटलरचा, त्यावर आपण सगळे बघत असतो. तसंच मी सुद्धा बघायचे इतके दिवस की मी फॉलो करायचे, अरे काय चाललंय आपल्या सेटवर, माझ्या फोटोशी कोणी बोलतंय का, काय घडतंय. तर ह्या सगळ्या गोष्टी मी फक्त बघायचे. पण फायनली इथे सेटवर आल्यानंतर ती धमाल, खरंच ती एनर्जी काय असते ती मला पण फील करायला मिळाली आणि मजा येते. मला असं वाटतं की आता मी फक्त अकाउंटवरून नको बघायला, मी इथे
येऊन सगळं एक्सपिरियन्स करायला हवं. ऍक्च्युली इथे या सेटवरती खूप धमाल होते, कारण मीही ज्या वेळी आली आणि जितक्या वेळ यांचे इंटरव्ह्यूज घेतले, बापरे बाप, एवढी मजा करतात ना, कसं वाटत नाही की ओके आर्टिस्ट असे असू शकतात किंवा एवढे डाऊन टू अर्थ राहून सुद्धा मजा करायचं. आपल्या भारतीताई पण आहे, त्यांची एंट्री झाली तिथून, त्यामुळे ते खूप मजा करतात. म्हणून असं वाटलं की विचारावं तुझा काय वेगळा अनुभव यांच्यासोबत. अगदी खरं बोलतेस. खरंच इथे खूप कायम एक फन एलिमेंट असतो, कायम सेलिब्रेशन असतं आणि हे करत करत ते लोक काम करतात आणि मी याचा भाग आहे, याचा मला आनंद होतोय. येस, ऍक्च्युली जेव्हा तुझा फक्त फोटो लागला होता आणि अंतरा म्हणून तुला रिव्हील केलं होतं, तेव्हा माझं असं अरे ही असं, कारण तू आधी वेगळ्या मालिकेत होती आणि ते सगळं तुझं सुरू होतं, तेव्हा वेगळं कॅरेक्टर होतं आणि ते तू खूप छान प्रकारे पार पाडलंस. आणि कट्टू तू आता इथे आहेस आणि त्यामध्ये उत्सुकता लागली की तू कसं करणार आहेस आता पुढे जाऊन. खरं सांगू तर मार्च, आपण आता मार्चमध्ये आहोत ना, गेल्या वर्षी मार्चमध्ये या सिरियलसाठी मला विचारलं आणि त्यांनी की नाही आता फक्त फोटो असणार आहे आणि फोटो वगैरे, पण मला तेव्हाच असं वाटलं की हा ठीक आहे, ह्यात काहीतरी वेगळं परफॉर्म करायला मिळेल. जसं तू म्हणालीस की लास्ट मालिकेमध्ये पण मला काहीतरी छान करायला मिळालं होतं आणि ते करण्यात त्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे आणि त्यामध्ये खरं तर ती किक मिळते आपल्याला. सो आय होप की ह्या कॅरेक्टरमध्ये पण मला काहीतरी आणखी करण्यासारखं भरपूर असावं. फक्त स्वप्न, भास आणि अजून काहीतरी घडलं तर ती मजा येईल आणि मी होपफुल आहे, प्रेक्षकही होपफुल आहेत. सो लेट्स सी हाऊ इट वर्क्स. येस, ऍक्च्युली तुझी जेव्हा भास वगैरे एंट्री होते आणि सगळ्या गोष्टी होतात, तेव्हा तुझ्या मनात काय असतं की अरे आता माझा फक्त एवढाच पार्ट आहे आणि आता समोरून बघणार एजे, ॲज अ अंतरा म्हणते मी, माधुरी नाही, आणि समोर एजे आणि लीला आहे, तेव्हा तुला किती वाईट वाटत असावं ना. डेफिनेटली. आम्ही तो आत्तामध्ये जो प्रोमो आपण पाहिला सगळ्यांनी, तर तू अंतरा म्हणून विचारतीस तर मी अंतरा म्हणून सांगते ऍज अ ते कॅरेक्टर, की तिला प्रचंड वाईट वाटलेलं असणार आहे, कारण की जेवढं प्रेम त्यांनी दाखवलंय आणि मला असं वाटतं की एजेने ते इतकं छान डिस्क्राईब केलेलं आहे ना, की ते प्रेम पूर्ण दाखवण्याची पण गरज पडली नाही. मला वाटतं त्यातूनच कळत होतं की ओके यांचं किती प्रेम असणार आहे आणि किती डेप्थ असेल त्या गोष्टींची. तर त्यामुळे मला असं वाटतं की अंतराला ते सगळं पाहून तर तो मोठा धक्का आहे, तो शॉक आहे तिच्यासाठी की अरे ये नाही हो सकता. कारण तुमची जी लव्ह स्टोरी दाखवली ना, ती एवढी क्यूट आणि एकदम असं म्हणतात ना ओके कॉलेज गोईंग होती. म्हणजे भलेही ते फ्लॅशबॅक होता आणि सगळ्या गोष्टी होत्या, आठवणी होत्या, स्टील तुम्ही ज्या एकमेकांसोबत होता ते बाईकवरून फिरणं आणि मग ते खाणं पिणं, मग ज्या गोष्टी अरे येऊन प्रपोज करणार, खूप क्यूट मोमेंट्स होते. त्यामुळे असं वाटलं की ती स्टोरी कंटिन्यू झाली पाहिजे होती, पण ते कट झालं आणि मग लीलाची एंट्री आणि सगळ्या गोष्टी आल्या, प्रेझेंट आलं. मग त्यावर अरे ओके बरोबर आहे, जरा फ्लॅशबॅक आहे, फ्लॅशबॅकच राहू दे आता, नको वेगळं काहीतरी स्टोरीला वळण येईल आता. पण त्याचं खूप भारी वाटत होतं. पण जेव्हा तुला कळलं की फक्त फोटोजच आहेत आणि मग मी खूप कमी असणार आहे, स्टील तू त्या गोष्टीला अप्रूव्ह झालीस आणि तेव्हा तुझी माइंडसेट काय होता? आपण कमी असणार आहोत, पुढे असणार आहोत की नाही असणार आहोत, याबद्दल मला वाटतं तेव्हा क्रिएटिव्ह टीम किंवा आम्ही फार डिस्कस केलं नाही. मुळात मालिकेचा विषय तो मला जेव्हा सांगण्यात आला की हे असं आहे, तू येशील कधीतरी, अधूनमधून येशील किंवा कदाचित तू येशीलच, हे सगळं मला कोणीही असं कमेंट नाही केलं की नाही येणारच आहेस, पुढे असणार आहे, असंही नव्हतं. पण मला असं वाटलं की हे काहीतरी वेगळं आहे, हे इंटरेस्टिंग आहे, हे करूयात आपण. आणि मुळात कास्टिंग, मी आणखी तेही एक कारण सांगेन की जेव्हा मला सांगण्यात आलं की नाही ही कास्ट आहे, स्पेशली राकेश बद्दल मी सांगेन, राकेश बापट, की अरे त्याची वाईफ आहे आणि त्याचं प्रेम होतं. म्हटलं मी आले काय आणि नाही आले काय, तो माझ्या फोटोकडे बघून त्याचं प्रेम व्यक्त करणार आहे ना. आणि एक काळ होता जेव्हा तो आपला क्रश होता, तर मी म्हटलं राकेश बापटचं माझ्यावर प्रेम आहे, हे फोटोत जरी दिसत राहिलं तरी आपण खुश आहोत. त्यात एवढ्या एका कारणासाठी मी ऍक्सेप्ट केलं. ऍक्च्युली मी त्यावर येणार होते पुढे की तू राकेश बापटची बायको म्हणून दाखवली आहे, तुला काय वाटतंय? मी आता पहिल्यांदा आय थिंक सांगत असेल, म्हणजे सेटवर मी सगळ्यांना सांगितलंय, रॅदर कास्टिंग ज्या वेळेला झालं तेव्हाही मी एकच माझ्या मनात हा थॉट होता की अच्छा यात आपल्याला काय मिळणार आहे. राकेश बापट कॉलेजमध्ये असताना आपण ती गाणी पाहिली आहेत, त्याला पाहिलेले, आणि आता हा आपल्या फोटोकडे बघणार आहे, बस खुश हो गया. सो मी म्हटलं की येस आय एम रेडी. किती भारी. म्हणजे ऍक्च्युली मी ना त्यावरच येणार होती, कारण खूप जणांचा म्हणाल इंडियाचाच, भारताचा तो क्रश होता कुठे काळी आणि अजूनही आहे आणि त्याच क्रेजनी मुली त्यांच्याकडे बघतात. आणि लाईक ओके, मी खूप एक दोनदा इंटरव्ह्यूज घ्यायला आली होती आणि मला असे मेसेजेस यायचे की अरे ब्रो तू त्यांना भेटलीस, म्हटलं हो मी त्यांनाच भेटली.
एक्झॅक्टली याच फिलिंगने. आणि मी म्हटलं नाही बोलवलं तरी चालेल, आयुष्यभर सांगेन माझ्या फोटोकडे बघून हा याचं प्रेम व्यक्त करत होता. ही व्यक्ती आपल्याला आवडत होती कधी काही, आणि आत्ताही तो आवडतोच. पण ते जे होतं ना की अरे एक क्रश आहे, आपण ह्या व्यक्तीला कदाचित भेटू नाही भेटू, तर ती एक काय म्हणता फिलिंग होतं. हो. आणि माझ्याकडे असं चालून आलं ते सगळं समोरून, सो मी फार विचार नाही केला. हो. येस. अरे मग जेव्हा तुम्ही शूट करत होता तेव्हा ते बाईकचे सीन्स होते आणि कॉलेजचे सीन्स होते, मग तेव्हा तुला एकदम असं नर्वस झाले राकेश बापटे असं? असं झालं नाही. मला असं सांगायला काय म्हणता येईल त्याला, की आपण ऍक्टर म्हणून जेव्हा काम करत असतो तेव्हा ते परफॉर्म करताना आपण परफॉर्म करत असतो, तर त्या परफॉर्मन्सकडे लक्ष दिलं आणि परफॉर्मन्सचं प्रेशर घेतलं की बाकी कशाचं प्रेशर येत नाही. सो तेव्हा असं काही नाही, पण डेफिनेटली मी भेटले, फर्स्ट टाइम भेटले. आणि तो खरंच छान पर्सनॅलिटी आहे राकेश बापट. एक वेगळी एनर्जी घेऊन येतो सेटवर. आणि मी पण पहिल्यांदा भेटले तेव्हा फ्लॅशबॅकचे सीन आम्ही जेव्हा शूट केले तेव्हाच. आणि मजा आली मला शूट करताना. मला असं काही वाटलं नाही की अरे बापरे कोणीतरी एक वेगळी व्यक्ती आहे, काहीतरी वेगळं करून आलेली आहे, आपण काहीतरी वेगळं करतोय, असं काहीही वाटलं नाही. त्यामुळे कदाचित ती केमिस्ट्री पण छान दिसली आणि ते सगळं वर्क झालं. सो आय थिंक हे कारण असेल की त्यानेही त्याच्या परफॉर्मन्सकडे लक्ष दिलं आणि मी पण माझ्या परफॉर्मन्सकडे लक्ष दिलं. आय थिंक येस, भारी होतं हे. कारण मला असं वाटलं नाही तुझा क्रश आहे तर ऑब्व्हियसली थोडंसं दडपण असेल की अरे यार माझा कॉलेज टेस्टचा क्रश आणि अरे दडपण आता. धडपण नाही, प्यार प्यार. ठीक आहे, जाऊ दे. माझ्या चॅनलवरती तू ते ऍटलीस्ट कबूल केलेस की माझा कुठेतरी प्यार होता आणि कुठे हे होतं. असं कोणीच नसेल आय गेस की राकेश बापट नाही, तुंबी नसू दे किंवा त्यांनी त्याची सगळी गाणी आहेत. आणि एक काळ होता जेव्हा आपल्याला टेलिव्हिजनवरती ती गाणी पाहायला मिळायची रिपीट. तर मला वाटतं माझ्या कॉलेजमधल्या माझ्या सगळ्याच मैत्रिणींनाही तो आवडतो. आणि त्या स्वतःही एक्सायटेड होत्या जेव्हा मी त्यांना सांगितलं की आय एम डुईंग दिस आणि असं असं आहे. तर त्यांचंही झालं की कर प्लीज कर, प्लीज कर. म्हणलं हो मी करतेय. सो मी जेवढी एक्सायटेड होते तेवढ्या त्याही होत्या. येस, हीच एक्साइटमेंट अशीच राहू दे. मला तसे गप्पा मारून खूप मजा आली. आपण अजून बरंच काही बोललो असतो, पण आता असं झालं की वेळ कमी असतो आणि तुला पण तुझी भरपूर काम आहे. कॉन्टेंट येऊ दे माझ्याकडे. तुझ्याकडे कॉन्टेंट आलं की अजून गप्पा येणार त्या खूप जास्त. नाही तर आता इथेच विषय फिरत राहणार. सो तुला ऑल द बेस्ट. तुला खरंच बघायला खूप मजा येते. एक सोज्वळ आणि साधी सुधी मुलगी स्क्रीनवरती दिसायला लागली आता पुन्हा. थँक्यू सो मच. थँक्यू. तुला जाता प्रेक्षकांना काही सांगायचंय का? मला एवढंच सांगायचं प्रेक्षकांना की जसं त्यांनी या मालिकेवर प्रेम केलंय, एजेवर प्रेम केलंय, लीलावर प्रेम केलंय, सगळ्याच कलाकारांवर, यातील तीनही सुना असू देत, मुलं असू देत, आणि प्रत्येकाने आपापलं काम छान केलंय. तुम्हाला सगळ्यांचं काम आवडतं, तसं या मालिकेवर तुमचं प्रेम असंच राहू द्या. ही मालिका दरवेळेला तुमच्यासाठी काही ना काही नवीन गोष्टी घेऊन येत राहणार आहे. आणि त्या सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या घटना मनापासून पहा, एन्जॉय करा. आणि येस, दॅट्स इट. थँक्यू आतापर्यंत पाहत आलात त्यासाठी.